हा फडके रोडचा 4 रस्ता आहे आणि इथे नामदार रवींद्र चव्हाण यांनी हा बोर्ड लावला आहे आणि फडके रोडवर दहीहंडी आहे आणि समोर मला आता बाजीप्रभू चौकात जायचं आहे. ही बाजीप्रभू चौकातली दहीहंडी आहे. इथे एक प्रचंड अशी क्रेन लावली आहे. इथे या क्रेनवर आता हंडी लावणार आणि मग खाली थर लावणार आणि इकडे पेंडल पण आहे आणि इकडे ही चिमणी गल्ली आहे. आता इथे दहीहंडीचं पूजन होतं आहे आणि मग ती वर चढवली जाईल असं वाटतंय. मस्त तुताऱ्या बिताऱ्या वाजवत आहेत. छान असा माहोल आणि मस्त असं वातावरण आहे. या ठिकाणी होत आहे सर्व गोविंद पथकांचं या ठिकाणी कुठून आले तुम्ही? गोविंद पथकांचं कुठून आले? कुठून? डोंबिवली ना? तुमचा आशापुरा गोविंदा मित्र मंडळ. किती थर आहेत हे? 4 5. चला अभिनंदन. सेफ राहा. चला ह्याच्यात 2 अटी आहेत. तिकडे 5 थर लावायचे आणि वरच्या 2 थर आहेत त्यांनी सीट बेल्ट कंपल्सरी लावायचे, जी खूप चांगली गोष्ट आहे. आता थोड्याच वेळात सुरुवात होईल. आपल्या सगळ्यांनी गुन्हेगारांनी एकत्र येऊन आपण जोरदार टाळ्या वाजवून या सरकारचं स्वागत करूया. 5 थर
नटराज गोविंद पथक शिलबेट लावा नरेश. पहिलं होतं अमित डोंबिवलीकर, आता नटराज पथक या आहे. ठिकाणी हे 5 थर लावणार आहेत. कार्याध्यक्ष संजयजी श्रेष्ठ साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. चला वरती. त्याच्यातले एक थर लावतात आणि खाली दुसरा ग्रुप असतो तो त्याला कव्हर करतो. स्वर्गीय तेव्हा पिवळे हे थर लावतात आणि निळे खाली ते त्याला कव्हर करतात. आठवण करून दिली आहे. त्यांच्या टी शर्ट वरती शिवाजी शेठचं नाव आहे, त्यामुळे 5 थरच. धन्यवाद. चक्री करतायत आपल्या समोर, सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं खरं स्वागत केलं पाहिजे. लहान गोविंदा एकदम अडचणीवरती आहे, स्वतःची बॉडी दाखवत होतो. यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी डोंबिवलीमध्ये आणि बाजीप्रभू चौकात ही मोठी दहीहंडी आहे आणि त्याचा आपण आनंद घेऊया. इकडे खाली चिखल आहे, पाणी आहे, काय कोणाचं काय फरक नाही पडत. बिंदास असंच पाहिजे म्हणून चड्डीवरच आलो. हां, मी पण चड्डीवर. पाऊस पाहिजे थोडा, म्हणजे मजा येईल. हां, जय मेलडी. म्युझिक आहे का? म्युझिक चांदी की डाल पर सोने का मोर,
सांस्कृतिक कार्यक्रम होईल. एक आपल्याला सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आज दिवसभर बघायला मिळणार आहे. आपण सर्वांनी जय मसोबा आपल्या समोर मोर्या कव्हर करते ना. 5 तर लावायचे आहेत. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय आनंदात गुन्हा गोविंदाने उत्साहाने आपण सर्वजण या दहीहंडी उत्सवाचा आनंद घेतोय. कोरोना काळामध्ये सुद्धा आपण प्रतिकात्मक दहीहंडी वा वा कडक सर्व मंडप कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण एवढ्या खाली चालायचं. हॅलो आता म्युझिक चालू होईल. हाँ जब पब्लिक तू भी कोई नहीं सगळा असा फौजफाटा असतो. असे मंडळ येत राहतात आणि तिकडे त्यांचे नंबर दिलेले असतात. त्यांना त्या नंबराने त्यांची नोंदणी केली जाते आणि मग एकेकाचं नाव पुकारलं जाऊन तो पाच थर लावतो आणि अशा त्याने हा उत्सव साजरा होतो. हा बाजीप्रभू चौक हा डोंबिवलीतला अत्यंत फेमस असा चौक आहे आणि इथे सर्व प्रकारच्या सभा होत असतात. आणि इथे एक मारुतीचं मंदिर होतं, आता ते आतमध्ये गेले, रामाचं मंदिर. आणि अत्यंत प्रसिद्ध असा बाजीप्रभू चौक आणि इथूनच प्रसिद्ध फडके रोड पण चालू होतो. हे मोठा असा पेंडॉल उभारला आहे आणि खूप मोठी सुरक्षा आहे. हे छोटे विक्रेते आहेत आणि हे फिपाटी वाजवणारे विशेष असतात. त्यांच्याकडे एक पिवळ्या रंगाची अशी लाल रंगाची फिपाटी असतात वाजंत्र्यासारखे आणि ते जोरात वाजवतात. आणि वेगवेगळे हेडगिअर्स घातलेत, कोणी कोळ्याचे वेश घातलेत, कोणी पट्टे लावलेत, कोणी ते डोक्याला असे हेडगिअर्स असतात वेगवेगळ्या कलरचे असे. ती सगळी मजा आहे एकदम आणि तरुणाईने भरलेलं आणि जोशपूर्ण असं वातावरण. हे ट्रक ट्रक गोविंदा पथक अशा ट्रकमधनं येतात. त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था असते आणि ते ठिकठिकाणी जातात. आता डोंबिवलीत आहे, मग ठाण्यात जातील, मग मुंबईत जातील आणि अशी मस्त व्यवस्था असते. आणि हा उत्सव मोठ्या जोशात साजरा केला जातो. असा नाश्ता वगैरे दिला जातो लोकांना. आणि हा आहे बाजीप्रभू चौकाचा पुढचा चौक. अशा तऱ्हेने माझा हा व्लॉग मी संपवतोय. माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कॉमेंट करा. परत भेटू पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.